या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न. अभ्यासकट्टा ऍप आहे. आगामी काळातली तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, वनरक्षक, वनसेवक, मनपा आणि इतर विविध परीक्षा, मुख्य सेविकासारखा पेपर असेल, हे सगळं आपल्याला या सगळ्यांची तयारी करायची आहे. TIT जे आहे ती परीक्षा IBPS घेणार आहे. आपण त्याची सुद्धा नवीन बॅच सुरू केली आहे. त्याचे नवीन लेक्चर त्या ठिकाणी TIT चे घेतोय. निश्चितपणे तुम्हाला त्यातला सुद्धा अभ्यास, काही जणांचं जर कंबाईन असेल काही गोष्टी, इकडे पेपर द्यायचे आहे, TIT सुद्धा द्यायचे आहे, त्यांना दोन्हीकडे सुद्धा हा अभ्यास कामाला येणार आहे. बघा, मराठी टेस्ट क्रमांक 29 आपण म्हणतोय PYQ हे आहे 2025 मध्ये. 2025 मध्ये जे समाज कल्याणचे, महिला बाल विकासचे आणि याचे मुख्य सेविकेचे पेपर झाले आहेत, त्यामधले हे प्रश्न आपण घेतोय. योग्य अर्थ बघा, जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे काय? वाक्प्रचार. खूप तफावत असणे, खूप जमीन असणे, खूप श्रीमंत असणे, गरीब श्रीमंत यांच्यामध्ये फरक असणे. जमीन आसमानाचा फरक असणे. जनरल, साधारण, खूप जास्त फरक असणे, खूप तफावत असणे म्हणजे मला पडलेले मार्क आणि लागलेलं कट ऑफ यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता असं आपण म्हणू शकतो. समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतीतील वाट या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बघा, इकडच्या बाजूला कुंपण आहे, इकडच्या बाजूला कुंपण आहे आणि मध्ये तयार झालेली आहे ही वाट. या वाटेला आम्ही काय म्हणतो? चाकोरी, मळवाट, पानंदी, पाट. ती जे बैलगाड्यांसाठी जी वाट असायची ना, जी खाली पडलेली असायची वाट, त्याला आम्ही चाकोरी म्हणायचो. बघा, त्याला चाकोरी असा शब्द होता. पण इथे जे आहे याला पानंदी असा शब्द आहे. या पानंदीचा मग गावाकडे पांदी, खरं म्हणजे आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पांदी असं म्हटलं जातं. तो मुळात पानंदी असा शब्द तो आहे. मळवाट नाही म्हणतायत त्याला. पुढे उतारा दिलाय, उतार्यावरच्या प्रश्नांची योग्य उत्तरं निवडा म्हटलंय. बघा, उतारे तुमच्यासाठी एक संधी आहे. उतार्यावरचे प्रश्न खरं म्हणजे मला इथे सोडवायचे नाहीये, ते तुम्हाला सोडवण्यासाठी मी देणारे या सगळ्या PDF मी देतोय. पण चला, उतारा कसा असू शकतो, त्याचे उत्तर कसे सोडवता येतात, किती सोपं असतं हे तुम्हाला मी सांगतोय. कारण की तलाठी भरतीला उतारे येतील, ग्रामसेवकला येतील, वनरक्षकला येतील, मनपा भरतीला येऊ शकतात, लेखापालला येऊ शकतात. म्हणून उतार्याची थोडीशी आपला तयारी असली पाहिजे. हा उतारा कशावर? बघा, आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बदल करण्यात आले आहेत. बिराडा असली तरी अख्खा वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. बघा, माळा हा शब्द या ठिकाणी थोडासा नवीन आहे. बिराडा हा शब्द नवीन आहे, म्हणजे गावाकडचा. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येईल. पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमत होती. बघा, पुस्तकांबद्दल बोलले जाते, पुस्तकांची वाट बघताय. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखीत तरी पण आपले वाटणारे, अनोळखीचे ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. बघा, पुस्तकांबद्दल बोलले जाते. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहे ती माणसं. मला भाषेची ताकद समजत होती. बघा, भाषेच्या ताकदीचा उल्लेख या ठिकाणी आहे. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ वेळ लावायचा की बस. कधी वाचायची पुस्तकं? उन्हाळ्यामध्ये वाचायची. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उमराचं झाड होतं. उन्हे तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उमरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानाचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उमरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायची त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उमरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. बघा, म्हणजे इतकं तुम्ही एकाग्रतेने ते वाचला पाहिजे ना पॅसेज. पुन्हा पॅसेज बघण्याची गरज पडायला नको. तुम्हाला बघता येईल पॅसेज असणारे एक प्रश्न असणार आहे. बघा, कसं आहे, लेखिकेला कोणत्या गोष्टी वेड लावायची? वाडा पाहण्याची, माळ रानावर फिरण्याची, माणसांची गप्पा मारण्याची, पुस्तकं वाचण्याची. मला वाटतं पुन्हा तुम्हाला पॅसेजकडे बघण्याची गरज नाही या ठिकाणी. सरळ पुस्तकं वाचण्याची वेड लावायची. लेखिकेचं मन कोणत्या कल्पनेने फुलत असत? बघा, लालसर गोड असलेले उंबर खाण्याच्या कल्पनेने. खाण्याचा उल्लेख आलाय का? माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गरड्यात बसण्याच्या कल्पनेने, पोपटांचे थवे पाहण्याच्या कल्पनेने, झाडावर बसलेल्या राघूच्या हिरव्या पंखांनी सुंदर झालेलं झाड बघण्याच्या कल्पनेने. आता याच्यामध्ये कल्पना, वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. हा प्रश्न तुम्हाला फसवेल.
याला तुम्हाला थोडंसं पॅसेजकडे पुन्हा एकदा बघावं लागेल. आणि तिकडे बघितलं की तुम्हाला कळेल की अरे ते माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गरड्यात बसण्याची जी कल्पना होती का, तिने तिचं मन फुलवून येत असे. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी लक्षात घ्या. लेखिकेच्या घरामागे कशाचं झाड होतं ज्याच्यावर मग ते पोपट वगैरे यायचे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उंबराचं झाड होतं. सरळ सरळ आहे. वाट लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बघा, नाश करणे, पळून जाणे, घडी बसवणे, भाग करणे. वाट लावणे म्हणजे काय? वाक्प्रचार. 6 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर देता आलं पाहिजे. आपण म्हणतो ना एखाद्याची वाट लागली, त्याचा नाश झालाय. वाट लागणे म्हणजे नाश करणे, एखाद्याची वाट लावणे. एक व्यक्ती दुसऱ्याची वाट लावतो, एक व्यक्ती दुसऱ्याचा नाश करतोय, त्याला काहीतरी अडथळे आणतोय. पुढील वाक्याचं मिश्र वाक्य ओळखा. बघा, त्याला बढती मिळाली, त्याने प्रामाणिकपणे काम केले. त्याला बढती मिळाली, त्याने प्रामाणिकपणे काम केले. 2 वाक्य आहेत. त्याने प्रामाणिकपणे काम केले आणि त्याला बढती मिळाली. तुम्हाला मिश्र सांगितलंय, आणीने मिश्र बनतं का? त्याने प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याला बढती मिळाली. ओके, त्याने प्रामाणिकपणे काम केले व त्याला बढती मिळाली. त्याला बढती मिळाली कारण त्याने प्रामाणिकपणे काम केले. बघा, समुच्चय बोधक मध्ये व येतो आणि येतो, हे दोन्ही तर संयुक्त वाक्य झाले. हे केल्यामुळे हे केवळ वाक्य झालं. राहिला एकच विषय, कारण बोधक हे एकच मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. संयुक्त वाक्याचे 4 प्रकार आणि मिश्र वाक्याचे 4 प्रकार. उभयान्वी अव्ययाचे 8 प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे. मला वाटतं काम तुमचं सोपं होणार आहे. पुढे, तू फारच सुंदर आहेस या वाक्याचं योग्य उद्गारार्थी वाक्य कोणतं? बघा, इंटरेस्टिंग आहे. तू फारच सुंदर आहेस, उद्गारार्थी वाक्य तुम्हाला विचारलंय. तू फार सुंदर आहेस. किती सुंदर आहेस तू? छान सुंदर आहेस तू, फार सुंदर आहेस तू. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, किती सुंदर आहेस तू. कितीने सुरुवात आहे आणि सुंदर शेवटी उद्गाराचे चिन्ह आहे. हे फार सुंदर हे तर चुकतंय सरळ. तू ने असं कधीच होत नाही. फार सुंदर आहेस याच्या आधी इथे उद्गाराचे चिन्ह असं नाही चालत. किती सुंदर आहेस तू, सरळ सरळ वाक्य. मुलाहिजा या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. आता मागे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या तोंडी हे वाक्य म्हणजे त्यात हा शब्द आला की आता आम्ही कोणाची मुलाहिजा ठेवणार नाही. मुलाहिजा म्हणजे काय? संमती, भीड, संताप, पगार. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मुलाहिजा म्हणजे भीड ठेवणार नाही, कोणाची हायगाई केली जाणार नाही. भीड, मुलाहिजा. बघा, हा शब्द भारी आहे. वाटेत गाडी बंद पडल्यामुळे अनुजाला घरी यायला उशीर झाला. मिश्र वाक्य करा. वाक्य रूपांतरणावर तुम्हाला प्रश्न येतात आणि हे प्रश्न IBPS मध्ये सुद्धा या टॉपिकवर प्रश्न आहे. म्हणजे असं काही जणांना नवीन पोरं आहे ना काही, त्यांना वाटतं अरे TCS म्हणजे लय वेगळं, IBPS हे लय वेगळं. काही लय फरक नाहीये. काही थोडेफार टॉपिक्स वेगळे जर बघितले तर जास्त फरक नाहीये. हे आता वाक्य रूपांतर हा टॉपिक आहे, हा दोन्हीकडे येतो. आता मी एका विद्यार्थ्याने कोणती बॅच जॉईन केली ग्रामसेवकची कशाची, मी त्याला नोट्स पाठवल्या. त्याचा मेसेज आला, सर म्हणे हे कोणत्या या पॅटर्न नुसार आहे म्हणे, मला हा पॅटर्न पाहिजे. बेसिक नोट्स आहेत त्याच्यात काय पॅटर्न? मराठीच्या नोट्स काढले, IBPS च्या वेगळ्या नोट्स राहतील, TCS च्या वेगळ्या नोट्स राहतील. कोणी सांगितलं तुम्हाला? पण आता काही नवीन विद्यार्थी ज्यांना जास्त आयडिया नसते किंवा काही शिक्षकांनी तसा भाऊ करून ठेवलाय, नाही TCS फार वेगळं आहे, IBPS फार वेगळं आहे, तसं काही नाहीये. तुमचा एकदा बेस तयार झाला ना, तुम्ही दोन्हीकडे चांगला स्कोर घेऊ शकता. हे लक्षात घ्या. तुम्ही बेसिक अभ्यास करा. ते TCS ने घेऊ द्या पेपर, IBPS ने घेऊ द्या, MPSC ने घेऊ द्या, काही फरक नाही पडत. आता कालपासून चाललंय सोशल मीडियाला की कोण MPSC घेणार, सगळे पेपर घेऊ द्या ना. तुमचं बेसिक करून ठेवा ना, तुम्ही सगळीकडे टिकणार आहात. अनुजाला घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली. बघा, इथे कारण आहे. वाटेत गाडी बंद पडली आणि अनुजाला घरी यायला उशीर झाला. वाटेत गाडी बंद पडली, अनुजाला घरी यायला उशीर झाला. वाटेत गाडी बंद पडली होती व अनुजाला घरी यायला उशीर झाला. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. आता इथे मिश्र कराय, आणीने मिश्र होत नाही, वने होत नाही, पहिलं कट केलं. हे दोन्ही संयुक्त वाक्याची उदाहरण आहे. इथे कॉमा दिलाय, याच्यात विषयच नाही आहेत. कारण, पुन्हा एकदा कारण बोधक. कारण आला, मिश्र आला, सोपं आहे. म्हणजे संकेत आलं, कारण आलं, तुम्हाला लगेच कळायला पाहिजे. उद्देश आला, स्वरूप बोधक आलं, ते 4 प्रकार. उश्व संकार असा एक शॉर्टकट मी तुम्हाला दिलाय, बेसिक लेक्चर बघा. सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, सदाचारीचा विरुद्धार्थी बघा. शानदार, छंदिष्ट, छान, छोकी, चोर, सदाचारी. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
सदाचारी म्हणजे चांगलं वर्तन असलेला, पण चांगलं नसलेला त्याला छचोर असा शब्द आहे. छचोर. तो तालव्य दंत तालव्य इथे त्याचं काम जास्त आहे. गंज, गंजनी म्हणता येणार. आता या शब्दाला अनेक अर्थ असलेला शब्दगट. गंज म्हणजे काय? गंज चढणे, पेठ, बाजार, तांब, दंड, खंडणी, पट्टी, दोष, उणीव, व्यसन, ढीग, रास, पेटी. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. गंज म्हणजे काय? गंज म्हणजे बाजार, तांब, पेठ. गंज म्हणजे ढीग, रास, पेटी. बघा बरं का, अ आणि ड या ठिकाणी बरोबर आहे, गंज. आणि तो गंज चढणे, एक वरून त्याला काहीतरी हे येणे, तो सुद्धा गंज याचा अर्थ होतो. काही गावांच्या मागे गंज हा शब्द लावलेला असतो बघा, ती बाजारपेठेची गावं असतात ते, आणि बाजार सुद्धा म्हटले जातात त्याला, तांब सुद्धा म्हटले जातं. 12 नंबरचा प्रश्न फसवणारे, हा एवढा सोपा नाही, दिसतो तेवढा सोपा नाही. हे अनेकार्थी शब्द आहे ना, याच्यामध्ये खूप सारं तुम्हाला माहित असावं. लोकांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे बघा. अधिकारी अगदी टेकीला यायचे, पदाधिकारी टेकीला यायचे, अधिकारी अगदी आनंदी असायचे, अधिकारी दुःखी व्हायचे. 13 नंबरचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल, चला या आनंदी दुःखी हा विषय तर सोडा, टेकीला यायचे दोन्हीकडे सेम आहे, मग आम्ही अधिकारी म्हटलं आणि पदाधिकारी म्हटलं काय फरक पडतो? पडतो ना फरक. लोकांची समजूत काढणं ही पदाधिकाऱ्यांचं काम आहे की अधिकाऱ्यांचं काम आहे? रेल्वेमध्ये वेगवेगळे अधिकारी नियुक्त केले, अधिकाऱ्यांचं ते काम आहे. बघा इथे पदाधिकारी शब्द वापरायचं की अधिकारी, इथे तर तुमचं कौशल्य आहे ना. अधिकारी, अधिकाऱ्यांचं ते त्या ठिकाणी कर्तव्य आहे, त्यामुळे इथे अधिकारी येईल, चुकवून चालणार नाही. अभ्यासकट्टा ऍप आहे, लेखा कोशागारची बॅच आपण चालवतो आहे. परीक्षा कधीही डिक्लेअर होऊ शकते. आता इथं जवळ आलेली आहे, म्हणजे कधीही मुहूर्त निघू शकतो. तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये या बॅचला जॉईन होता येईल. 2 महिने 3 महिन्यासाठी तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात. हा नंबर आहे, अभ्यासकट्टा ऍप आहे. प्ले स्टोअरला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बॅच घेता, तिथून डाउनलोड करता येईल हे सगळं. पुढे जातोय आपण. सॉरी, ओके, किती नंबरच्या प्रश्नापर्यंत आलो होतो आपण? 13 ना. इथे काही रिपीट झालंय काहीतरी. 14. चला, पॅसेज आलाय आता पुन्हा. हा पॅसेज मी तुम्हाला देतो. अभ्यासकट्टा ऍपवर जे TCS IBPS फोल्डर केलेलं आहे, त्याच्यामध्ये टेस्ट पेपर्स आहेत. त्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला व्हिडिओज आणि PDF असे 2-2 फोल्डर आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला भेटेल हा पूर्ण उतारा तुम्हाला वाचायचा. या उतार्यावरचे प्रश्नाची उत्तर द्यायची. 14, 15, 16. तसं 16 जर बघितलं तर याचं उत्तर डायरेक्टच येणार आहे. याचं उत्तर तुम्हाला उतार्यात जाण्याची गरज नाहीये, याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही, आज्ञार्थी करा. बघा, तुम्ही मला बोलू देणार आहात, तुम्ही मला बोलू देणार नाही का, तुम्ही मला बोलू द्या, कृपया मला बोलू द्यावे. बघा, इंटरेस्टिंग आहे. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. काय? आता आज्ञार्थी करा म्हटलंय, आज्ञार्थी देणार आहात नाही हे सरळ होकारार्थी नकारार्थी झाले. बोलू द्यावे ही कुठेतरी इच्छा आहे, म्हणजे त्या ठिकाणी ती विनंती आहे, ते विद्यार्थीमध्ये जातं. वाविवे, तुम्ही मला बोलू द्या, आज्ञाच केली आहे, म्हणजे विनंती केली आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीची. वाविवे नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे उत्तर इथे 3 नंबरचं येतं. पुढे जातोय मी. स्थितिस्थापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बघा, स्थितिस्थापक म्हणजे काय? थोडा वैज्ञानिक शब्द आहे हा. वाकणे, ताठ, स्थापना, संस्थापक, विरुद्धार्थी. हा प्रश्न क्रमांक 17 आहे, उत्तर द्यावं लागेल. स्थितिस्थापक म्हणजे काय? स्थितिस्थापक म्हणजे थोडस वाकलेला वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग त्याचा विरुद्धार्थी जो आहे ना तो, हे बघा, संस्थापक येत नाही, वाकणे म्हणजे स्थितिस्थापक, स्थापना येणार नाही, विषय ताठ, विरुद्धार्थी विचारलाय ना. तपशीलचा विरुद्धार्थी शब्द बघा, अस्पष्ट, मर्यादशील, त्रोटक, ठळक. तपशील आपण म्हणतो एखाद्या गोष्टीची तपशीलवार माहिती द्या, तपशील. त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलाय. अस्पष्ट, मर्यादशील, त्रोटक, ठळक. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तपशीलवार आणि अस्पष्ट माहिती विरुद्धार्थी आहे.
त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर त्याला नक्कीच बढती मिळाली असती. वाक्याचा प्रकार ओळखा बघा. जर तर, संयुक्त वाक्य, विद्यार्थी वाक्य, केवळ वाक्य, संकेतार्थी वाक्य. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. जर तर त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर त्याला नक्कीच बढती मिळाली असती. संकेतार्थी वाक्य आहे. काय आहे? संकेतार्थी वाक्य आहे. खालील शब्दाचा अर्थ सांगा. बघा, अर्थ सांगा म्हटलंय तुम्हाला. आकांक्षा, कामना, जाणवी, भगीरथी, कांता. आकांक्षा म्हणजे काय? 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 20 नंबरचा उत्तर द्यावं लागेल. कामना, जाणवी, भगीरथी, कांता. आपण बघतो एखाद्या गोष्टीची मला आकांक्षा आहे, ती गोष्ट करावीशी वाटते, माझ्या मनामध्ये तसं आहे, त्याला आम्ही कामना म्हणतो. कृतज्ञ हा शब्द आहे. कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारा, उपकार जाणणारा, केलेले अपकार न जाणणारा, केलेले अपकार जाणणारा. आता कृतज्ञ आणि कृतज्ञ अशा दोन गोष्टी, दोन शब्द आहेत, आलेले अनेक वेळा आलेले. हा रिपीट आहे, हा काही फार अवघड मधला प्रश्न नाहीये. पण हा कृतज्ञ म्हणजे उपकार न जाणणारा, आणि कृतज्ञ जो असतो असा कृतज्ञ हा उपकार जाणणारा आहे. सरळ आहे, सोपा आहे. पुढे जातोय. वाक्प्रचार व त्याच्या अर्थाची अयोग्य जोडी विचारली आहे. बघा, टीसीएस मध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवेल. टीसीएस मध्ये ना शब्दसंग्रह जास्त आहे, उतारे जास्त आहे. IBPS मध्ये थोडंसं व्याकरण जास्त आहे. थोडंसं म्हणतोय मी, जास्त नाही म्हणजे, पण दोन्ही करायचंच आहे. व्याकरणही तुम्हाला करायचंय, उतारेही तुम्हाला करायचे आहे, आणि शब्दसंग्रह सुद्धा तुम्हाला करायचा. असं नाही की ते करून जमणार नाही. त्याच्यामुळे टीसीएस असू द्या, IBPS असू द्या, ज्याने वेळ दिला, ज्याने प्रामाणिकपणे मेहनत घेतली, तो कुठेही टिकणार आहे. नाहीतर मग कुणीकडेही जा तुम्ही, शॉर्टकटने जमणार नाही. वाक्प्रचार, आळात सोडून दोर कापणे, अडथळा आणणे, आडवा पालव घालणे, एखादे कृत्य गुप्तपणे करणे, आख्यान मांडणे, कंटाळवाणे कथन करणे, अंगवणे, नवस करणे. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, अंगवणे म्हणजे नवस करणे, बरोबर. आख्यान मांडणे म्हणजे कंटाळवाणं कथन करणे, जे लोकांना ऐकावंसं वाटत नाही तरी चाललंय, आख्यान मांडलंय. आडवा पालव घालणे म्हणजे एखादं कृत्य गुप्तपणे करणे, त्याला आडवा पालव घालणे म्हणतात. यस. आणि आडात सोडून दोर कापणे, अडथळा आणणे, हे मात्र इथे चुकतंय. हे मध्ये सोडून देणं असं आपण म्हणूया त्याला. ओके, अर्धवट एखादं काम सोडून देणं, त्यासाठी तो शब्द आहे. पुढे पुन्हा एकदा एक उतारा आहे. बघा, हा उतारा सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे, कारण तुमचा वेळ मी घेत नाही. हा उतारा आहे तुम्हाला सोडवायचा आहे. 23, 24, 25 3 प्रश्न त्या उतार्यावर आहेत. नक्कीच तुम्ही तो उतारा सोडवा. तुम्हाला किती मार्क्स पडतायत, येताय का बरोबर, मला सांगत चला. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला असतो. मुख्य सेविका 2025 ची बॅच आहे. टेस्ट पेपर, नोट्स, सगळं काही. आता नवीन बॅच सुरू केली आपण बेसिक पासून, ती तुम्हाला घेता येईल. पुढे सरळ सेवेची बॅच आहे, TCS बॅच आपण तिला म्हटलेलो आहे. आणि आता नवीन एक फास्ट ट्रॅक बॅच TIT ची आपण सुरू केली नवीन, ती तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना TIT ची तयारी करायची आहे ते. चला, या ठिकाणी थांबूया. लाईव्ह सेशन आपले होत राहतील. सकाळी एक रेकॉर्डेड, संध्याकाळी एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह, असे 3 लेक्चर्स मी तुमच्या बॅचेसमध्ये टाकतोय. निश्चितपणे ते बघत राहा. थांबूया. धन्यवाद.